नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजना जानेवारीचा 19वा हप्ता अपडेट. खरं तर आज 20 फेब्रुवारी आहे आणि असं वाटत होतं की आज सकाळपासून वितरण होईल, परंतु दुपारपर्यंत अजूनही वितरणाला सुरुवात झालेली नाही. म्हणजे आज वितरण होण्याची शक्यता फार कमी आहे. मग येत्या 1-2 दिवसामध्ये वितरण होईल आणि वितरणाचं अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण GR आलेला आहे आणि GR आल्यानंतर वितरण होणारच आहे. खूप महिला विचारत आहे की पैसे कधी येणार आहे, परंतु आतापर्यंत तर कन्फर्म नव्हतं, परंतु GR आल्यानंतर कन्फर्म झालेलं आहे. कारण 98.45 कोटी निधी मंजूर झालेला आहे आणि ज्या पात्र बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये येत्या 1-2 दिवसामध्ये पैसे येणार आहेत. अजिबात काळजी करायची गरज नाही. मैत्रिणींनो, बातमी सविस्तर जाणून घेऊ. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत चला, कारण आपल्या चॅनलच्या बातम्या अतिशय खात्रीशीर आणि महत्त्वपूर्ण असतात. लाडकी बहीण योजनेविषयी काही आपले अडचणी आहेत, त्या शासनापर्यंत पोहोचवणं आपलं काम आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींची KYC एकदाही झाली नाही त्यांना परत एक नवीन संधी देण्यात यावी. कारण प्रत्येक जिल्ह्यात खूप लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी KYC केली नाही, परंतु त्या पात्र आहेत आणि KYC न केल्यामुळे त्या अपात्र झालेल्या आहेत. कारण KYC सगळ्यांना बंधनकारक होती. KYC केल्यावरच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार होते. मात्र यासाठी आपण वारंवार चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओतून शासनाला विनंती करत आहोत. त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्मसुद्धा भरायला सुरुवात करण्यात यावी. कारण खूप बहिणी आहेत ज्यांचे नुकतेच 21 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यांनी फॉर्म भरलेला नाही. त्याचप्रमाणे काही कारणामुळे काही बहिणींनीसुद्धा फॉर्म भरलेला नसेल, तर अशा खूप बहिणी आहेत ज्या नवीन फॉर्मचीसुद्धा वाट बघतात. बहिणी विचारतात की नवीन संधी उपलब्ध कधी होईल. ज्यांनी फॉर्म भरलेला नाही त्यांनासुद्धा एक संधी देण्यात यावी. कारण लाडकी बहीण योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील बहिणींना मिळतो. तर काही बहिणींचे आता 21 वर्ष पूर्ण झालेले आहे, त्यांनासुद्धा ही संधी मिळायला हवी. ज्या बहिणींची KYC दुरुस्ती केली त्यांना त्यांचा प्रलंबित लाभ देण्यात यावा, ही सुद्धा आपली सरकारला मागणी असणार आहे. त्याचप्रमाणे नोव्हेंबरपासूनचे जे हप्ते पेंडिंग आहे त्यांना देण्यात यावे. 4,500 रुपये त्यांचे पेंडिंग आहेत, ते सुद्धा त्यांना देण्यात यावे. कारण त्यांच्या एका छोट्याशा क्लिकमुळे त्यांचं 4,500 रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि हा पेंडिंग लाभ त्यांना लवकरात लवकर जर मिळाला तर खूप चांगलं होईल. शासनाला विनंती आहे की त्यांना त्यांचा पेंडिंग लाभसुद्धा देण्यात यावा. कारण नोव्हेंबरपासून बहिणींना पैसे आलेले नाही आणि खूप बहिणींचा गोंधळ उडालेला आहे. मैत्रिणींनो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणीच्या वतीने आपल्या काही मागण्या आहेत त्या आपण शासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्हालासुद्धा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. तुमच्या मनात कुठलाही प्रश्न असेल लाडकी बहीण योजनेविषयी तर खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. कारण आपल्या मागण्या आपण इथे लावून धरणार आहोत. नवीन फॉर्मची देखील सुरुवात व्हायला हवी आणि नवीन फॉर्मचीसुद्धा महिलांना संधी मिळायला हवी. त्याचप्रमाणे ज्यांची KYC झाली नाही त्यांनासुद्धा एक संधी मिळायला हवी. जून महिन्यामध्ये दरवर्षी KYCची संधी मिळणार आहे असं शासनाच्या GRमध्ये लिहिलेलं होतं, परंतु आता जून महिन्यापर्यंत बहिणींना वाट बघावी लागेल. त्याआधी जर एकदा ऑनलाईन पोर्टल सुरू झालं तर त्यांची KYC होईल आणि त्यांची KYCची समस्या सुटणार. परंतु आता आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातूनच प्रयत्न करू शकतो. तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही एकदा महिला व बाल विकास कार्यालयात जाऊन अर्ज द्या. त्या अर्जामध्ये तुम्हाला लिहायचं आहे की तुमची KYC न झाल्यामुळे तुमचा लाभ प्रलंबित आहे आणि तुम्ही अपात्र झालेले आहात. कारण तुमचं जे कारण आहे KYC तुमची कशामुळे नाही झाली, OTP प्रॉब्लेम होता, सर्व्हर डाऊन होतं किंवा वेबसाईट डाऊन होती, जे काही तुमचे कारण असतील ते तिथे लिहायचे आहे आणि हा अर्ज तुम्हाला महिला व बाल विकास कार्यालयात द्यायचा आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढे जास्त अर्ज महिला व बाल विकास कार्यालयात जाईल शासनापर्यंत ही माहिती पोहोचेल आणि लवकरात लवकर यावर काही ना काही उपाययोजना निघेल. मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर खात्रीशीर माहिती मिळत असते. चॅनलला सबस्क्राईब करत चला, बातमीला शेअर करत चला, कारण बातमी खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ देखील लाईक करत चला. पुन्हा भेटू अशीच एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.